सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्याचं पीक विमा आहे ना ते विसरून गेलो बोलता हे म्हणले म्हणून नाही. दादा आमचं म्हणणं तुम्ही आम्हाला कोणी उचलत नाही आता लक्ष घातलं ना बा, ते अरे ते असे नमुने ते फोनवर सुद्धा येत नाही. आता हे त्याच्यातून गेले एकच शेतकरी भाग येत नव्हता खूप मोठं आंदोलन पाठीवर खूप मोठं आंदोलन केलं. सर तुम्ही असं काम करणारा सगळेजण मिळून पाडी जा ना. बरोबर बोलले हे डायलॉग लागू होते डायलॉग लागू होते. काय करायची सिस्टम करायची काम करताना अगोदर कानावर टाकायचा उपोषणला बसला शेतकऱ्याला न्याय मिळावा. आता जर सरकार बैठक लावत असल्या विषयावर तर मुख्यमंत्र्यांचं उपस्थित राहावं लागणार आहे. कारण शेती महामार्ग पीठ ते फार केंद्रापासून आहे मला वाटतं त्याचं राज्यातलाच गडकरी साहेबांना बोलले नाही पण ते म्हणले राज्यातला प्रोजेक्ट मी काही लोकसभेत मांडला आता इथं तुम्ही चान्स घ्या येऊ त्यांच्याशी चर्चा करा काय मत हे ऐका. नाही मत ऐकलं तर तुमचं गाव कुठं गेलं नाही जमीन कुठं गेली नाही लोक पण कुठं गेले नाही. तुम्हाला सोबत राहावं लागेल. बोलायला जागा होती आम्ही सरकार दरबारी मांडलेत आडमुठी भूमिका घेतली नाही. बरोबर आम्ही आडमुठीने वागलेलो नाहीयेत. आम्ही आणखीन बी सरकारला सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहे. पण एकदा जर सहकार्य करण्याच्या भूमिकेच्या बाहेर गेलो तर मंत्री तिथं जरी आले आंदोलन ठिकाणी तरी हे ऐकणार नाहीत. बरोबर त्यामुळे एक सामंजस्याची भूमिका त्यांची जर इच्छा आहे मी याला समाधानच करेल तर जा की चर्चा मंत्र्यांना आपण का सन्मान देऊ नये नंतर बघू काय करायचं पुढचे काय भूमिका आहे काय. आता त्या दिवशी सहजपूरच्या मोजणे झाले का आमचं असं वाटलं आम्ही मेल केले ते आम्ही एवढे भिवून गेलो की आता हे काय करणार आम्हाला सगळ्याला उचलणार. पण ऐन वेळेला बॉसने ते त्याच्या मोर्चा गेला का त्या मोर्चामध्ये बऱ्याचशा मोजण्या त्यांनी रद्दबादल करून अवकातीवाले नाही तर अतिमाच. आता होळी कधी 3 तारखेला 2ला होळी 3ला धुळवड. गुरुवारी मीटिंग गुरुवारी म्हणजे हे उद्याच्या का पुढच्या आता उद्या सोमवारी होळी आहे. तेच म्हणालो मी उद्या आज बुधवार शिमगा झाल्यावर शिमग्या झाल्यावर गुरुवार त्यांचं अधिवेशन सुरू आहे ना. 2 तारखेला होळी वेळ पण मिळते. 2 तारखेला 2 तारखेला होळी. चांगलं आणि त्याला बोलता येतं ना असेच जा सिस्टम म्हणा तुका गर्दी करायची म्हणून जाऊ नका. उपोषण करते आणि मोजके 2 जण बोलणार. ते उपोषण करताना जर माहितच नसत काय कागदपत्र जमा करूनच बसलो. माहिती येते माणसं इकडे पाठीमागे राहत तिकडे दरकाय नाही मी पाठीमागं नसतो राहत पुढेच असतो. पाठीमागून पोचा असून हे सवय नाही आपल्याला काय असं ते समोर काम होईल नाहीत नका होय. मेन फडणवीस त्याचा ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हणे फडणवीस साहेबाचा. आता बैठक होईल आता.